आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी, यांची लक्षणं बरोबर दिसत नाहीये. यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल. मी दारू प्यायलोय, कसं नेणार? स्वानंदी, स्वानंदी, हो स्वानंदी, किती घाबरवलं तुम्ही मला. स्वानंदी, आता कुठे नेऊ मी तुम्हाला? डोकं भी लई दुखतंय. मी इथं गाडीत मनी साहेब, मनी साहेब, स्वानंदी, काय काय झालं? बरे आहात ना तुम्ही? काय झालं? चक्कर येते का? आपण दवाखान्यात जायचं का लगेच? ओ मनी साहेब, एक एक प्रश्न विचारा की. आणि मला सांगा, आपण इथं गाडीत हो असं का बघताय? काही झालं का? चला, म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे? हो, माझ्या तब्येतीला काय धाड भरली आहे. अहो पण डोकं लई दुखतंय. काय धाड भरली आहे? साधारण घाबरवून सोडलं तुम्हाला काल. डोळे उघडायलाच तयार नव्हता. मला काय सुचेना, मी दवाखान्यात येणार होतो तुम्हाला, पण बघ. म्हणजे एवढी गाढ झोपले होते मी? हो, नवलच म्हणायचं. हो म्हणजे एवढी गाढ झोपले की मला कळलं बी नाही मी तुमच्या गाडीत आले. स्वानंदी, तुम्हाला खरंच रात्री काय घडलं आठवत नाहीये? नाही, मला खरंच काही बी आठवत नाही. फक्त ना हो डोकं लई दुखतंय, माझं अंग कणकणतंय. ही ही साडी बिडी मला ना काय बी नकोस झालंय. मला खरंच काय बी नकोस झालंय. ठीक आहे, ठीक आहे, रिलॅक्स. आपण बघा, तुमच्या हॉस्टेल समोरच आहे. हॉस्टेल समोर? हो, मग तुम्ही मला आत का नाही सोडलं? मॅडम, तुम्ही उठायलाच तयार नव्हता. बरं, उठणं तर लांबची गोष्ट, तुम्ही साधे डोळे किलकिले करून पण बघायला तयार नव्हता. बरं, तो सीट बेल्ट असा घट्ट पकडून बसला होता. मला काय सुचेना. मग एका पॉइंटला थांबवली गाडी इथेच आणि थांबलो. या झोपेचा विचित्रच प्रकार म्हणायचा. मनी साहेब, थँक्यू बरं का. म्हणजे
एवढ्या रात्री तुम्ही मला इथं आणलं, माझ्यासोबत रात्रभर थांबला, खरंच थँक्यू. माय प्लेजर. पण आता जाते मी. सावकाश. स्वानंदी आओ. स्वानंदी अहो काय होतंय? मनीष साहेब लई डोकं जड होतंय, मला जायला पाहिजे. हो हो हो. वॉर्डन मॅडम काय शिक्षा करेल माहित नाही, आधीच लई उशीर झालाय. ठीक आहे चला मी सोडतो तुम्हाला. चल. नाही मी जाते, तुम्ही नका येऊ. तुम्ही चला मी सोडतो तुम्हाला. या सावकाश. वाव, सुप्रभात मॅडम, आपल्या उत्सव मूर्ती आल्यात. वेलकम वेलकम स्वानंदी मॅडम. काय मग रात्रभर बाहेर? नक्की पार्टीतच होतीस ना? नाही म्हणजे तुमची काय मज्जा आहे बुवा. बघितलं का मॅडम, तुम्ही जिला गावाकडची साधी सरळ मुलगी समजता ना, ती रात्रभर पार्टी करून आत्ता येतेय, ती अशी धडपडत चालत एका मुलाच्या आधारानं. नाही नाही एक मिनिट, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून इथे सोडायला आलोय फक्त. काय झालं स्वानंदी? काय होतं मॅडम पार्टीत? काल जास्त झाली असेल म्हणून असं होतं. नाही नाही मॅडम, त्यांनी ड्रिंक्स वगैरे नाही घेतल्यात, पण न घेताच त्यांची अशी अवस्था आहे म्हणून मलाही काळजी वाटली म्हणून इथे सोडायला आलो. तुमच्या हाताला काय झालं? ते पार्टीमध्ये काम करताना अचानक इजा झाली, बस बाकी काही नाही. ओ सोडा ओ. ओ जेंटलमन, कोणाला थापा मारताय? आता मुलीने ऑस्ट्रेलियाला उशीर झाला किंवा एखादा नियम मोडला की मुली अशी कारण देतातच हो. काय ग, मग एखाद्याच्या पोटात दुखायला लागतं, कधी कधी काहीतरी रिक्षाचा अपघातच होतो की नाही? हो की नाही मॅडम, देतात की नाही मुली अशा कारण? शेखा, मी आहे इथे. हागावपणा करून तोंड चालवायची गरज नाहीये. मी समर्थ आहे चौकशी करायला. मॅडम, स्वानंदी ऐवजी जर मी असते तर बसला असता का तुम्ही एवढा वेळ शांत? तेव्हा ना मला शिक्षा देऊन मोकळाही झाला असता. आणि मॅडम, काल तुम्ही म्हणाला होतात ना स्वानंदीला शिक्षा होणारच. बघ आज मला बघायचंच आहे की तुम्ही स्वानंदीला काय शिक्षा करता. अहो पण त्या शिक्षा भोगण्याच्या परिस्थितीत आहेत का? तुम्ही शिक्षा करायची काय भाषा वापरताय? ए बाई, तुझा काय संबंध आहे? कशाला बोलतेस मध्ये मध्ये? शेखा,
स्वानंदी, इथे नियम सगळ्यांना सारखेच आहेत. तू चूक केलीये, तुला शिक्षा मिळणार. मॅडम जशी मी तुला सूट दिली, तुला परवानगी दिली, तशीच तुला शिक्षाही द्यावी लागेल. मॅडम, हो बाथरूम मध्ये पाणी आलं नाही अजून. गुड. मॅडम सापडली, स्वानंदीसाठी शिक्षा सापडली. तुम्हाला शिक्षा शोधायचा त्रासच नाही आता. स्वानंदी काय आहे ना, तर आम्हाला आता सगळ्यांना आवरून ऑफिसला जायचंय बाबा. तुला काय पोस्ट पार्टीची सुट्टी असेल ना? हो ना. कसं आहे, आता आम्हा सगळ्यांना अंघोळीसाठी तू एक एक बादली पाणी आणून दे प्लीज. मॅडम, शिक्षा बरोबर आहे ना? ही आणखीन काही सुचवू? शिखा म्हणते ते बरोबर आहे. आज सगळ्यांना बादलीने पाणी तू द्यायचं. अहो पण त्यांची अवस्था. या हॉस्टेलशी तुमचा संबंध नाहीये. तुम्ही स्वानंदीला इथे आणून सोडलं, तुमची जबाबदारी संपली. तुम्ही निघू शकता. ठीक आहे, तुम्ही इथे नका थांबू, माझ्या बरोबर चला. मी बरी आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. नक्की. जा. काय वाटलं तर फोन करा. तुमचा फोन. येतो. हे घे, गरम गरम पाणी पाहिजे हं अंघोळीला. आम्हाला पण, सगळ्यांना. आणि खाडकन झोप उडाली पाहिजे, कळलं का स्वानंदी? नमस्कार सरपंच. सरपंच, अहो वहिनी कुठं आहे? अरे बाबन्या, उगा सकाळ सकाळ डोकं खाऊ नको. अहो पण तुम्हीच म्हणलेलात ना वहिनीला घेऊन येणार म्हणून. म्हणून मी आपलं विचारलं. दिसते सोबत दिसते का खिशात घालून घेऊन येणार का? तेच तेच विचारतोय. अहो पण तुम्हीच म्हणलेलात ना लग्ना विघ्नाची सगळी तयारी करून ठेवा. स्वानंदी आली की लगेच अरे बाबन्या, नीट ध्यान देऊन ऐक. या स्वानंदीचं नाव पुण्यांदा घ्यायचं नाही. बघ, हे आतापर्यंत जे काही झालं ना ते झालं म्हणून सोडून द्यायचं. रात घे बात घे. आता पुन्हा तेच तेच विचारू नको. माझ्या माग माग फिरू नको, गर्दी करू नको. आता सकाळ सकाळ तोंडाला पावडर लावून निघ. आता तोंड काळ कर. तो तोंडच आवडत नाही मला. स्वानंदी, स्वानंदी. मॅडम नाटक आहे ती सगळी. काम चुकायची ट्रिक आहे. आत्ता गाडीतनं उतरली नाही आणि काम करायला लागलं की लगेच बरी चक्कर आली हिला. काम चुका एक नंबरची. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी मॅम, स्वानंदी, स्वानंदी काय झालं तुला? स्वानंदी तुला बरं वाटत नाही? चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊ. चल. बघितलं मॅडम कशी नाटकं करते ती. मी म्हटलं ना काम टाळण्यासाठी चालले तिचे हे सगळं. शिखा, तुला तिची अवस्था दिसत नाहीये का? पण मॅडम शिक्षा दिली ना तिला.
मग तिला पूर्ण करायला नको? शिक्षा करणं म्हणजे माणुसकी सोडणं असं नाहीये. तुला काय वाटतं ती नाटक करतीये? हे बघा मॅडम, ती नाटक करते का नाही मला माहित नाही, पण आम्हाला गरम पाणी हवंय म्हणजे हवंय, आणि ती हिच्याकडनं. कारण आजपर्यंत ज्या शिक्षा आम्हाला झाल्यात ना त्या निमूटपणे भोगल्या आम्ही. काय ग? आता जरा अति होत आहे. तिची अवस्था बघ, आणि अजून तुला गरम पाण्याची पडली. आज जा, निघा. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी काय होतंय तुला? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी पाणी हवंय. हो बर, उठून बसतेस? अगं स्वानंदी. मॅम, आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊयात, नाहीतर ना आपण डॉक्टरांना इकडे बोलूया तिची कंडिशन बघता. आय डोंट नो हिला काय झालंय. काल जाताना किती हॅपी होती आणि आता. तू शांत हो, आपण थोडा वेळ वाट बघूया. मला वाटलंच होतं तिला ताप भरलाय. माझ्याकडे एक लेप आहे, आपण लावून बघूया. ताप नाही उतरला तर डॉक्टरांना बोलूया. बस मी घेऊन येते. स्वानंदी, काही नाही ग, या स्वानंदीची नेहमीचीच नाटक आहेत. जरा काही झालं की हिचं सिंपती कार्ड सुरू. चल दादा. हो या बाय. ते पार्सल आले. कुणाचं आहे माहित नाही, या पत्त्यावर द्यायला सांगितले. बापरे, स्वानंदीसाठी एवढा महागडा बुके. मज्जा आहे बाबा एका मुलीची. दादा, मी तिला हा बुके देऊन येते. ओके, ए तुम्ही थांबा ग. अरविंद, इतक्या लवकर कसं काय आलास तू? मॅडम, काय झालंय नेमकं? म्हणजे तुम्ही काल रात्री काय बोलत होता? मी घरी गेल्यानंतर थोडा शुद्धीत आलो, त्यानंतर विचार केला, तेव्हा मला कळलं तुम्ही म्हणत होता की स्वानंदीचे कपडे अस्तव्यस्त होते, ते मी नीट केले. तू काही केलंस का? हो, पण खरंच सांगतो मॅडम, मी खरंच काही नाही केलं. विश्वास ठेवा माझ्यावर. नको काळजी करूस, लेप लावलाय ना, डोक्यात ताप भरणार नाही. थोड्या वेळ वाट बघूया, नाहीच बरं वाटलं तर डॉक्टरांना बोलूया. पण मॅम हिने डोळेच उघडले नाही तर. मॅम, आपण अजून वेट नको करायला, आपण डॉक्टरांना बोलूया. हिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. ऍटलिस्ट वेळेत तिच्यावर ट्रीटमेंट तरी होईल ना. मी आले. सोडा मग, सोडा. स्वानंदी, नाही 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 नाही, सोडा, सोडा मला, सोडा मला. स्वानंदी, सोडा मला. स्वानंदी, सोडा. स्वानंदी, सोडा मला. स्वानंदी, स्वप्न पाहिलेस का? तू इथे, आम्ही आहोत इथे तुझ्या जवळ. स्वानंदी, पाणी पिते का तू? पाणी घे. मॅडम 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 मॅडम, हे बघा. हे काय?
आपण स्वानंदीच केअरटेकर संघ असा ग्रुप करायचा का? कोट्यांनी लोक ऍड होतील ग्रुपमध्ये, हो ना? वेळ प्रसंगी कसं बोलायचं हे तुला माहितीच नाहीये ना. कोणी दिला हा बुके? मॅडम, स्वानंदी तुम्हाला बिचारी इनोसंट वाटते म्हणून तुम्ही तिची खूप काळजी करता ना, पण तिची काळजी करणाऱ्या तुम्ही एकट्याच नाही आता. हा बुके बघा काय म्हणतोय, वाचा. स्वानंदीने काल रात्री असं काय केलं तिच्यासाठी सकाळी सकाळी इतका महागडा बुके येतो? काय ग,